संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच त्यांचे निकटवर्तीय सुधाकर बडगुजर फडणवीसांच्या भेटीला, तर पालिकेतील रिक्त पदं भरण्याच्या मागणीसाठी फडणवीसांना भेटलो, बडगुजर यांचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर, ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही येत्या 8 दिवसात कळेल, मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा दावा। विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार, आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं, संजय शिरसाट यांचं आव्हान। बाजार मूल्यापेक्षा सुद्धा कमी किमतीमध्ये लिलाव करून हॉटेल विक्री केल्याचा संजय शिरसाट यांच्यावर आरोप। मी थोडा चक्रम माणूस, तुमच्या घराला आग लावायला सुद्धा कमी करणार नाही, विट्स हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाटांचा थेट इशारा। आम्ही आमच्या 2-5 एकरमध्ये खुश, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नयेत, शिरसाटांच्या आव्हानानंतर अंबादास दानवेंचा गर्भित इशारा। एटीएसने घातपाती कारवायांचा कट उधळला, भिवंडी मधल्या बोरिवली गावात साकीर नाचनशी संबंधित ठिकाणी सर्च ऑपरेशन, दोघे अटकेत, 10 जण ताब्यात, तलवार, सुरा, मोबाईल जप्त। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक चुका झाल्या, सर्व महिलांना सरसकट लाभ देणं चुकीचं होतं, अर्थमंत्री अजित पवारांची मोठी कबुली। लाडक्या बहिणींच्या अर्जांची मतांसाठी छाननी केली नाही, अर्थ खात्यामधून घोटाळा झाला, अजितदादांनी राजीनामा द्यावा, संजय राऊत आक्रमक। मी कशाला घोटाळा करेन, योजना आली तेव्हा वेळ कमी होता, मात्र अर्जाच्या छाननी दरम्यान मोठ्या गोष्टी लक्षात आल्या। लाडकी बहीण योजनेतील आरोपानंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण। अजित पवार अमित शहांच्या रिचार्जवर चालतात, आम्हाला निधी देताना अजितदादांच्या हाताला लकवा मारतो का, लक्ष्मण हाकेंची सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार यांच्यावर टीका। ओबीसींच्या टाळूवरचं लोणी खाणारा फुरट्या, पात्रता नसताना मागासवर्गीय आयोगाचे सदस्यत्व पदरात पाडलं, अमल मिटकरींचा पुन्हा लक्ष्मण हाके यांच्यावर निशाणा। मला बदनाम करणं हाच मिटकरींचा एककलमी कार्यक्रम, आमचे कार्यकर्ते मिटकरींवर 10 रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकतील, हाकेंचा मिटकरींवर पलटवार। पालकमंत्री येतात जातात, काही अडले का, फडणवीसांचं वक्तव्य, तर मंत्रिमंडळाशिवाय सुद्धा काही अडलेलं नाही, फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राऊतांची टीका। आयोगाचे सदस्य होण्याआधी पक्षाचे सदस्य व्हा अशी चाकणकरांची अट, राज्य महिला आयोग हा राजकारण प्रेरित, चाकणकरांनी राजीनामा द्यायला हवा, असीम सरोदे यांची मागणी। 2017च्या आंदोलनाच्या दरम्यान अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याप्रकरणी नितेश राणे निर्दोष मुक्त, गर्दी असल्यामुळे मासे फेकताना पाहिलं नाही, अधिकाऱ्याचा जबाब, तर हल्ला झाल्याचा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही, कोर्टाचं निरीक्षण। पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी आंदोलन केलं होतं, न्यायालयानं आमच्या सगळ्या बाबी ऐकून न्याय दिल्याबद्दल आभार मानतो, नितेश राणे यांची प्रतिक्रिया। बीडचा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कासलेकडून किला कोर्टाच्या बाहेर सरकार विरोधामध्ये इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा, कासलेवर आतापर्यंत 2 गुन्हे दाखल। देशात 203 कोरोनाचे नवे रुग्ण, आतापर्यंत सक्रिय रुग्णांची आकडेवारी 3961 वर, 48 तासामध्ये 6 जणांचा मृत्यू। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना, प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता। अहिल्यानगर जामखेडमध्ये रात्री हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार, जामखेड पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल, गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणावर उपचार सुरू। सत्यजित तांबेचं बोलणं बालिशपणाचं, आपल्यासाठी काही केलं असेल त्यांचं ऋण लक्षात ठेवायचं असतं, काँग्रेस नेत्यांवरील टीकेनंतर बाळासाहेब थोरातांनी खडे बोल सुनावले। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर नाराज असल्याची चर्चा, निष्ठावंतांना कवडीची किंमत नसते, खेडेकरांची पोस्ट व्हायरल। जळगावमध्ये सोनं चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्यामध्ये 500 रुपयांच्या वाढीने दर प्रतितोळा 99,000वर, तर चांदी प्रति किलो 1 लाखावर।